वर्षभरात 3 नवरात्र असतात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. यामध्ये आपल्याला फक्त चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र याच माहीत असतात. परंतु शाकंभरी नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. अजून एक त्याचबरोबर गुप्त नवरात्र सुद्धा असते. त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाहीये. त्याची आपल्याला फारशी अशी माहिती नसते. चैत्र महिना हा गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असतो. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आता चैत्र नवरात्र व शारदीय नवरात्र या सर्वांना माहीत असतात, पण शाकंभरी नवरात्र ही फारशी कोणाला माहीत नसते किंवा फार लोकांना ही नवरात्र माहीत नसते. शाकंभरी नवरात्र ही फार कमी लोकांना माहीत असते आणि त्याचबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. आता बघा, शाकंभरी नवरात्र काय आहे आणि ती का साजरी करायची, तर हा सुद्धा आपल्या आई जगदंबेचा जागर असतो. यात सुद्धा आपण आपल्या आईची कुलदेवीची सेवा करत असतो. बघा, जसं आपण चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र साजरी करतो, त्याच पद्धतीत आपल्याला शाकंभरी नवरात्र सुद्धा साजरी करायची असते. पौष शुद्ध सप्तमी पासून म्हणजे 7 जानेवारी पासून या शाकंभरी नवरात्रीला सुरुवात होत आहे. ते 13 जानेवारी पर्यंत ही नवरात्र असणार आहे. तर या दिवसामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, असं म्हटलं जातं की देशस्थ रूपी ब्राह्मण यांच्या कुटुंबामध्ये शाकंभरी देवी ही त्यांची कुलदेवी आहे, जिचं दुसरं नाव बनशंकरी असं सुद्धा आहे. तर आता ही बनशंकरी बिजापूर येथे बनामी येथे याचं मंदिर आहे आणि या दिवसामध्ये या ठिकाणी देवीचा मोठा उत्सव केला जातो आणि वर्षभर शुक्रवारी देवीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. आता बघा, देवी भागवतामध्ये अशी कथा सांगितलेली आहे की एक वर्षी पाऊस फार कमी पडला अथवा पाऊस पडलाच नाही आणि पाऊस कमी पडल्यामुळे लोकांचे फार हाल झाले. हे लोकांचे झालेले हाल देवीला पाहवले नाही आणि तिला जनतेची किंवा लोकांची दया आली आणि त्यामुळे तिने आपल्या शरीरातून तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या फळं यांची उत्पत्ती केली आणि तेव्हापासून या देवीला शाकंभरी हे नाव पडले. देवी शाकंभरी ही दुसरी कोणी नसून ही माता पार्वतीचंच रूप आहे. तर दुसरी कथा अशी आहे की माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी जंगलात जाऊन फार घोर तपश्चर्या केली, फार मोठे तप केले आणि त्यामुळे तिला बनशंकरी हे असे नाव पडले. बनशंकरी ही पार्वती माता आहे. ही अनेक फलांची भाज्यांची देवता आहे, म्हणजेच अन्नपूर्णा देवी आहे. आता बघा, या नवरात्रीमध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात. भलेही तुमच्याकडे घटस्थापना हो अथवा न हो, पण काही आपल्याला कुलदेवीच्या सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये करायच्या असतात. तर त्या सेवा कोणत्या आहेत तर तेच आपण पाहणार आहोत. बघा, तुमच्या घरात कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती असो किंवा नसो, परंतु तुम्हाला तुमच्या देवासमोर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. 7 ते 13 जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे.
बरं, त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर त्यात पहिली सेवा अशी की जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतो, त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रीत सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पाठ लावायचे असतात. आता तुम्हाला पाठ लावायला जर जमणार नसेल तर रोज अगदी 1 अध्याय किंवा 3 अध्याय वाचले तरी सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर 7 तारखेपासून जेव्हा तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात करता, जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये जे नियम लागू करतो तेच नियम आपल्याला या नवरात्रीत सुद्धा पाळायचे आहेत. मांसाहार करायचा नाहीये, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न आपल्याला घ्यायचं नाही आहे. आता हे तुमच्या मनावर आहे. बघा, देवाचं केलं तर ते पूर्ण आणि व्यवस्थित करावं, नाही तर करू नये असं मला वाटतं. आता बघा, तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल किंवा नाही केली तरी या सेवा मात्र आपल्याला या दिवसामध्ये करायच्या असतात. आता बघा, ज्यांचं मूल लहान आहे किंवा कोणाला काही जॉबमुळे किंवा इतर काही कारणास्तव दुर्गा सप्तशतीचे पाठ लावायला जमत नसतील तर अशा लोकांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण 11 वेळा पठण करायचा प्रयत्न आवर्जून करावा. त्याचबरोबर तुम्हाला नवार्णव मंत्राची सुद्धा एक माल जप करायचा आहे. नवार्णव मंत्र तुम्हाला सर्वांना माहीत असेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा आपला कुलदेवीचा, मग कुलदेवी कोणतीही असो, त्या सर्वांनी या कुलदेवीच्या नवार्णव मंत्राचा जप 1 माळ जप तरी तुम्हाला या दिवसामध्ये घ्यायचा आहे. त्याआधी सेवेला सुरुवात करायच्या आधी आपण आपल्या गुरुचं स्मरण करतो, त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींची 1 जपमाल घ्यायची असते, कोणतीही सेवा असून दे. मग त्याआधी आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं असतं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं असतं. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचं, आता तर आपण कुलदेवीचीच सेवा करणार आहोत त्यामुळे ठीक आहे, पण कोणतीही पूजा करायची असेल किंवा कोणत्याही पूजेला सुरुवात करायची असेल तेव्हा आपण आधी आपल्या गुरूंचं स्मरण, पितरांचं स्मरण, कुलदेवीचं स्मरण हे करतोच. बघा, त्याचबरोबर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक, मूर्ती, फोटो असेल तर त्यावरती आपल्याला या दिवसात कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना कोणते स्तोत्र मंत्र बोलायचे असतात हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तरीही मी सांगते की कुंकुमार्चन करताना आपल्याला नवार्णव मंत्र बोलायचा आहे, श्री सुक्तम बोलायचं आहे. 16 वेळा बोलाल तर फारच उत्तम. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे, कुबेर मंत्र बोलायचा आहे, कमलात्मक मंत्र बोलायचा आहे. हे सर्व जे मंत्र आहेत हे आपल्याला कुंकुमार्चन करताना बोलायचे असतात. बघा, तुमच्याकडे कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती नसेल तर तुम्ही अगदी अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा श्रीयंत्र सुद्धा चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा, जर एखाद्याला सेवा करायची असेल तर ती व्यक्ती कशीही सेवा करते, पण एखाद्याला काही करायचंच नाहीये तर तो 1000 कारणं देणार न करण्यासाठी. त्यामुळे तुमच्याकडे यापैकीही काही नसेल तर अगदी सुपारी घेऊन तिच्यावर ते कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे. भाव महत्वाचा. आपल्या या धावपळीच्या आयुष्यातून थोडा तरी टाइम आपल्याला आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी काढायचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा असतो. बघा, आपल्या कुलाचं रक्षण ही आपली कुलदेवी करते. आता आपण काय करतो, आपल्याला जेव्हा समस्या अडचणी येतात तेव्हाच आपण देवांचा धावा करतो, पण तसं नाही करायचे. वर्षभर तुम्ही थोडी का होईना कुलदेवीची, आपल्या इष्टदेवांची, पितरांची सेवा वर्षभर जरी केली तरी तुमच्यावर जी समस्या अडचणी येणार असतील
त्यांची एवढी तीव्रता तुम्हाला भासत नाही. भलेही आल्या अडचणी तरी त्यातून तुम्ही सहज बाहेर पडता. आणि या सर्वांसाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा ही सेवा करायचीच असते. चटकन प्रसन्न होणारे देव ते म्हणजे आपले इष्टदेव, आपली कुलदेवी, आपले पितर. या देवांची आपण अगदी वर्षभर सेवा केली तरी आपल्या अडचणीच्या काळामध्ये यांना हाक मारली तरी हे चटकन उभे राहतात. आणि यासाठीच आपल्याला या सर्वांची सेवा ही वर्षभर करायची असते. बघा, कुलदेवीची सेवा करायला कोणतंही बंधन नाही आहे. अगदी गरोदर बाई, विधवा असून दे, कुमारिका असून दे, कोणीही कुलदेवीची सेवा केली तरी चालणार आहे. यात बंधन नाही. किंवा तुम्ही दिवसभरात केव्हाही आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. अगदी तुम्हाला दुपारी टाइम असेल, संध्याकाळी टाइम असेल, अगदी 7 किंवा 8च्या आतमध्ये तुम्ही पूजा करा. अगदीच 10-11 वाजवू नका. पण दिवसभरात तुम्ही केव्हाही पूजा करू शकता. त्यावरती कोणतीही बंधनं नाही आहेत. आई भगवतीची सेवा केल्याने काय काय होते हे मला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. बघा, तुम्ही सर्व जर या सेवा करत असाल तर तुम्ही स्वतःही याचा अनुभव घेतला असेलच. बघा, व्हिडिओ लहान होता पण फार महत्त्वाचा होता. भेटू पुन्हा असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.